स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत वर्ग 8 ची 2.1 मधील पोयम ओकेजन. आता ओकेजन मीन्स तसं पाहिलं तर सुट्टी असा अर्थ घेतला जातो. ही कविता लिहिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी, जे नोबेल प्राइज विजेते आहेत. रवींद्रनाथ टागोर विषयी आपल्याला माहित आहेच. ही पोयम दिलेली आहे एका मुलाविषयी ज्याला स्वतंत्र असं फिरायला आवडतं. फर्स्टली वी रीड द कंप्लीट स्टँजा बाय स्टँजा अँड देन एक्सप्लेन इन मराठी. फर्स्ट स्टँजा. व्हेन द गँग साऊंड 10 in the morning and I walk to school by our lane. Every day I meet the hawker crying, bangles, crystal bangles. When the gang sound 10 in the morning, जेव्हा सकाळचे 10 वाजते, and I walk to school by our lane, आणि मी घराबाहेर पडतो कशासाठी? शाळेत जाण्यासाठी. Every day I meet the hawker crying, मला रोज एका फेरीवाल्याचा आवाज येतो ओरडण्याचा. जो काय विकत आहे? बँगल्स, क्रिस्टल बँगल्स, काचेच्या बांगड्या विकणाऱ्यांचा मला रोज, जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा 10 वाजता रोज मला बँगल्स विकणाऱ्यांचा काय येतो? आवाज ऐकायला येतो. There is nothing to hurry him on. There is no road he must take. No place he must go to. No time when he must come home. I wish I were a hawker, spending my day in the road, crying bangles, crystal bangles. When at 4 in the afternoon I come back from the school. आता जेव्हा कवी 10 वाजता शाळेला जायला निघतात तेव्हा त्याला हॉकर दिसतो. तो बँगल्स, क्रिस्टल बँगल्स असा आवाज करत त्याच्या काचेच्या बांगड्या विकत असतो. त्यावेळेस कवीच्या मनात येतो, किंवा ह्या पोयम मधले जो मुलगा आहे त्या मुलाच्या मनात पहा काय येते. देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन. त्या बँगल्स विकल्याला कोणतीही घाई नाही. देअर इज नो रोड ही मस्ट टेक, किंवा प्रॉपर रोडने या एकाच मार्गाने तो गेला पाहिजे असंही त्याला काही बंधन नाही. नो प्लेस ही मस्ट गो टू, किंवा एखाद्या ठिकाणी तो गेलाच पाहिजे यावरही त्याला बंधन नाही. नो टाइम वेन ही मस्ट कम होम, किंवा त्याला घरी येण्याची सुद्धा काही नाहीये. टाइमवर घरी येण्याचं सुद्धा बंधन नाही. ज्याप्रमाणे या बॉयला शाळेत जाण्यावर काय आहे? बंधन आहे, आणि टाइमवर जायला बंधन आहे, त्याप्रमाणे हॉकरला कोणतंही बंधन नाही. आय विश आय वेअर हॉकर. मग मुलाच्या मनात येतं की मी सुद्धा काय असायला पाहिजे होतं? हॉकर असावं. स्पेंडिंग माय डे इन अ रोड, क्राईंग बँगल्स, क्रिस्टल बँगल्स, आणि मी सुद्धा माझा दिवस या रोडवर बँगल्स, काचेची बांगड्या असं ओरडत ओरडत मी माझा दिवस घालवायला पाहिजे होता. व्हेन ॲट 4 in the afternoon, जेव्हा दुपारचे 4 वाजतात, आय कम बॅक फ्रॉम द स्कूल, मी शाळेतून घरी परत येतो. आय कॅन सी दो द गेट दॅट हाऊस द गार्डनर डिगिंग द ग्राउंड. ही डज व्हॉट ही लाईक विथ हिज स्पेड. ही सॉईल हिज क्लोथेस विथ डस्ट. Nobody take him to task if he get back in the sun or gets wet. I wish I were gardener, digging away at the garden, with nobody to stop me from digging, just as it get dark in the evening, and my mother send me to bed. आता नंतरच्या स्टँजामध्ये काय म्हणते तो मुलगा की आय कॅन सी दो द गेट दॅट हाऊस द गार्डनर डिगिंग द ग्राउंड. जेव्हा मी दुपारी 4 वाजता माझ्या घरी येतो तेव्हा समोर, माझ्या घराच्या जे समोर जे घर आहे तिथं मी एका गार्डनरला पाहतो की तो काय करत आहे? मैदान खोदत आहे, म्हणजे डिगिंग करत आहे, मातकाम करत आहे. ही डज व्हॉट ही लाईक विथ द स्पेड. त्याला जसं वाटते तसं तो खोदत आहे. ही सॉईल हिज क्लोथेस विथ डस्ट. त्याचे कपडे त्या मातीमुळे डस्टी झालेले आहे, म्हणजे मळलेले आहेत. नोबडी टेक हिम टू टास्क.
परंतु कपडे मळल्यामुळे त्यावर कोणीही रागवत नाही. इफ ही गेट बॅक इन द सन और गेट वेट, किंवा तो जर सूर्यामध्ये तापत असेल किंवा सनचा जर प्रकाश खूप प्रखर असेल किंवा तो पाण्यामध्ये ओला जरी झाला तरी त्याला कोणीही रागवत नाही. कोणाला? गार्डनरला. आय विश आय वेअर गार्डनर. माझी अशी इच्छा आहे की मी काय बनायला पाहिजे होतं, गार्डनर बनायला पाहिजे होतं. डिगिंग अवे ॲट द गार्डन विथ नोबडी टू स्टॉप मी फ्रॉम डिगिंग. आणि मी बगीच्यामध्ये खोदकाम करायला मला आवडते आणि कोणीही मला थांबवणार नव्हतं जर मी काय बनलो असतो, गार्डनर बनलो असतो. जस्ट ॲज इट गेट डार्क इन द इव्हिनिंग अँड माय मदर सेंड मी टू बेड. आता रात्र झाली होती किंवा सायंकाळ झाली होती आणि खूप अंधार पसरला होता. त्यामुळे माझ्या आईने मला बेडवर झोपवण्यासाठी पाठवलं. I can see through my open window the watchman walking up and down. The lane is dark and lonely, and the street lamps stand like a giant with one red eye in its head. The watchman singing his lantern and walk with his shadow at his side, and never once goes to bed in his life. आता नंतरच्या स्टँजामध्ये कवी म्हणत आहे की कवीने जे मुलांच्या विषयी जे मनात जे आलेलं आहे त्याविषयी ते सांगतात. आय कॅन सी दो माय ओपन विंडो. जेव्हा मुलगा झोपायला गेला तेव्हा त्याला त्याच्या रूमच्या खिडकीमधून बाहेर त्यानं पाहिलं तेव्हा त्याला काय दिसलं की द वॉचमन वॉकिंग अप अँड डाऊन. एक वॉचमन इकडे तिकडे फिरत आहे. द लेन इज डार्क अँड लोनली. रस्ता कसा होता? खूप अंधारमयी होता आणि लोनली म्हणजे एकाकी होता. रस्त्यावर कोणीही नव्हतं. अँड स्ट्रीट लॅम्प स्टँड लाईक अ गेंट विथ वन रेड आईज इन इट्स हेड. आणि रस्त्यावरचे जो लॅम्प आहे, रस्त्यावर जे खांब असतात लॅम्पचे, त्या लॅम्पवर त्या खांबावर एक रेड कलरचा लाईट होता. जणू तो मुलाला कसा वाटायचा? त्याच्या डोक्यावर असलेल्या रेड कलरच्या लाईट सारखा त्याला वाटायचा. द वॉचमन स्विंग हिज लॅन्टर्न अँड वॉक विथ हिज शॅडो ॲट हिज साईड. आता वॉचमन काय करायचा की त्याच्या हातात काय होतं? लॅन्टर्न, एक कंदील, आणि तो कंदील त्या कंदिलाला घेऊन तो चालायचा. तेव्हा त्याची शॅडो, त्याची परछाया ही त्याच्या मागे पडायची किंवा बाजूला पडायची त्या लॅन्टर्नमुळे. अँड नेव्हर वन्स गोज टू बेड इन हिज लाईफ. आणि मुलाला असं वाटतं की हा वॉचमन कधीही झोपी जात नसेल त्याच्या आयुष्यामध्ये, कारण रोज रात्री तो वॉचमन काय करतो? त्याची ड्युटी करतो. आय विश आय वेअर अ वॉचमन वॉकिंग द स्ट्रीट ऑल नाईट चेजिंग द शॅडो विथ माय लॅन्टर्न. आता मुलाची शेवटी इच्छा झाली तिसऱ्या स्टँजामध्ये की त्यानं काय व्हावं? एक वॉचमन व्हावं आणि संपूर्ण रात्रभर त्यानं त्याची काय घेऊन, लॅन्टर्न घेऊन, कंदील घेऊन तो त्या रस्त्यावर फिरावं आणि त्याची पडछाया त्याचा पाठलाग करावा असं त्या मुलाला वाटतं. अशा प्रकारे या पोयममध्ये मुलाची जी इच्छा आहे ती इच्छा म्हणजे त्याला फ्रीडम हवा आहे, स्वातंत्र्य हवा आहे. म्हणून तो मुलगा काय म्हणत आहे पहिल्या स्टँजामध्ये की त्याला काय व्हायचं आहे? हॉकर, एक काचाच्या बांगड्या विकणारा हॉकर व्हायचा आहे. नंतर सेकंड स्टँजामध्ये तो म्हणत आहे की त्याला काय व्हायचं आहे? तर एक गार्डनर व्हायचं आहे की ज्या गार्डनरवर कपडे मळलेले असताना कुणीही रागवत नाही. आणि थर्ड स्टँजामध्ये त्याला एक वॉचमन व्हायचा आहे की जो रात्रभर झोपत नाही आणि रस्त्यावर फिरत असतो. म्हणजे मुलाची इच्छा अशी आहे की त्याच्यावर कोणीही बर्डन टाकू नये, त्याला पूर्णपणे काय द्यावं? स्वातंत्र्य द्यावं. अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर यांनी ही पोयम लिहिलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे जर मराठी एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.